गोष्टीचं नाव पक्ष्यांची मोठी मैत्री. एका हिरव्यागार जंगलात बरेच पक्षी राहायचे. चिवताई, कावळा, बगळा, घुबळ आणि तोता. सगळ्यांचं आपलं एक सुंदर घरटं होतं. सकाळी सगळे मिळून गाणी गात आणि संध्याकाळी एकत्र खेळत. एके दिवशी जंगलात जोरदार वादळ आलं. वाऱ्याने झाडं हालायला लागली, पाने उडून गेली. कावळ्याचं घरटं तर अगदी खाली पडलं. कावळा रडत म्हणाला, "अरे रे, आता मी कुठे राहू?" तेव्हा चिवताई म्हणाली, "कावळ्या, माझ्या घरट्यात थोडी जागा आहे, तू इथे राहू शकतोस." तोता म्हणाला, "माझ्याकडे दाणे आहेत, आपण सगळ्या शेअर करूया." बगळा म्हणाला, "मी पाण्याजवळचं घर बनवून देतो." घुबड म्हणालं, "मी रात्री पहारा देईन, जेणेकरून वाळ्यात कोणाला इजा होणार नाही." सगळ्यांनी मिळून कावळ्याचं घर पुन्हा बांधलं. थोड्या दिवसांनी वादळ थांबलं आणि जंगलात पुन्हा आनंद पसरला. कावळा म्हणाला, "तुमच्यासारखे मित्र आयुष्यात असले तर कोणतंही वादळ काहीच करू शकत नाही." तेव्हापासून ते सगळे पक्षी रोज सकाळी एक नवीन गाणं गात. मैत्रीनेच जीवन सुंदर होतं. शिकवण: एकतेत शक्ती असते. एकत्र राहिलं तर कोणतीही अडचण सोपी होते.